नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आज तुमच्या खिशामध्ये क्रेडिट कार्ड असणं तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास देतं, परंतु त्याचे नियम अनेकदा गोंधळात टाकणारे असू शकतात. बँकांच्या गुंतागुंतीच्या शब्दावली आणि अटी आणि शर्तींमुळे तुम्हाला प्रत्यक्षामध्ये फायदेशीर असलेल्या गोष्टींचा गैरसमज होतो. बँकांच्या मनमानीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता इथून पुढे बँक तुमच्या संमतीशिवाय तुम्हाला कार्ड पाठवू शकत नाही. जर तुम्हाला तरीही तुम्ही ऑर्डर न करता केलेलं कार्ड मिळालं तर ते तुम्ही सक्रिय करू नका, पिन तयार करू नका किंवा OTP देऊ नका. नियम असा आहे की जर तुम्ही कार्ड सक्रिय केलं नाही तर बँक 7 दिवसांच्या आतमध्ये कार्ड आणि त्याचं खातं आपोआप बंद करेल. तुमच्याकडनं एकही रुपया आकारला जाणार नाही. कार्ड बंद करण्याचा संदेश मिळाल्यानंतर ते कात्रीनं कापून फेकून द्या. जर बँक अजूनही पैसे मागत असेल तर तुम्ही ताबडतोब तक्रार दाखल करू शकता. जर तुमचे ओव्हरड्राफ्ट खातं किंवा व्यवसाय कर्ज असेल तर बँक तुम्हाला ते पैसे वापरण्यासाठी कार्ड देऊ शकते. ही मूलतः तुमची मर्यादा मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या अटी आणि तुमच्या कर्जाच्या अटींसारख्याच त्या असतील. जर तुम्ही कार्ड मिळाल्यानंतर पिन सेट केलात, मोबाईल ॲपमध्ये काही सेटिंग्ज बदलल्यात किंवा कस्टमर केअरला कॉल केलात आणि कार्ड सक्रिय करा असं सांगितलं तर ते कार्ड सक्रिय होऊन जाईल. जर तुम्ही कार्ड मिळाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत काहीही केलं नाहीत तर बँक तुम्हाला पुन्हा विचारेल की तुम्हाला ते सक्रिय ठेवायचं आहे की नाही, कारण आता तसं करणं RBI कडनं बंधनकारक करण्यात आलंय. त्यानंतर जर कार्ड कंपनीच्या नावावर असेल तर बँक प्रत्येक गोष्टीसाठी कंपनीच्या मुख्य खातेधारकाची परवानगी घेईल. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे तुमच्या पत्नी किंवा मुलांसाठी ॲड ऑन कार्ड असतील तर बँक तुम्हाला विचारेल. जर कार्ड चोरीला गेलं तर वापरकर्ता ते ब्लॉक देखील करू शकतो. समजा तुमचं बिल 10,000 रुपये आणि तुम्ही 2,000 रुपये भरलेत. पूर्वी अनेक बँका संपूर्ण 10,000 रुपयांवरतीच व्याज आकारत होत्या, परंतु रिझर्व्ह बँकेनं आधीच याबाबत नियम बनवून घेतलाय. या नवीन नियमात असं म्हटलंय की उर्वरित 8,000 रुपयावरतीचं व्याज आता बँक आकारू शकत नाही. तुम्ही न भरलेल्या भागावरच विलंब शुल्क देखील आकारलं जाईल. त्यासाठी सर्वसामान्य जे काही क्रेडिट कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. तर मग यावरती आपलं मत काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.